आज माननीय आदित्य साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याचा औचित्य साधून पूर्ण चेंबूरवर शिवसैनिक आणि युवासेना मिळून सर्व ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. कुठे रक्तदान शिबिर आहे, कोणी पाणी वाटप करत आहे, कुणी खाऊ वाटप करत आहे. आता या इथे भोसले साहेबांनी आता ह्या बघा वया वाटप पण ठेवले आहेत आणि चांगल्यापैकी भोसले साहेबांना प्रतिसाद पण चांगल्यापैकी मिळतो या इथे. धन्यवाद. सर, क्या कहना चाहेंगे आज शिवसेना युवा नेता के जन्मदिन पर, आदित्य जी के जन्मदिन पर आज इतना खास कार्यक्रम यहाँ पर लिया गया है? आज आमचा माननीय आदित्य साहेबांचा वाढदिवस आणि त्याचा औचित्य साधून आज आमचा उपशाखा प्रमुख विकास भोसले हा आमचा हाडामासाचा कार्यकर्ता आहे आणि नेहमीच चांगले उपक्रम राबवतो. त्याचप्रमाणे आता मुलं जी पास झालेली आहेत 10वी आणि 12वी तर त्यांनी ह्या इथे ही चाळ आहे, आज SRAची बिल्डिंग आहे, पण त्याच्यात पण त्यांनी जे कार्यक्रम हा केला आहे म्हणजे कुठे हॉल नाही काय नाही, छोट्या ठिकाणी त्यांनी जो कार्यक्रम केला आहे इकडच्याच मुलांना घेऊन. तर त्याच्यासाठी पहिली त्याच्या पाठीवर थाप ही दिलीच पाहिजे, आनंदाची थाप. आणि चांगल्यापैकी हा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि मुलं पण खुश आहेत. तशाच त्यांनी वया आणि बाकीचे साहित्य त्यांनी जे वाटलं आहे त्यामुळे त्याचं कौतुक करणं हे गरजेचंच आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. विकास जी, क्या कहना चाहेंगे? आप हमेशा सामाजिक कार्यों में लगे रहते हैं, कुछ ना कुछ सामाजिक कार्य आप करते रहते हैं जिससे समाज आगे बढ़े. क्या कहना चाहेंगे? आज आपने विद्यार्थियों का भी सम्मान समारोह यहाँ पर रखा. मैं जिस पक्ष और जिस पार्टी से ताल्लुक़ रखता हूँ वो पार्टी मतलब हमारी शिवसेना. आज भले कुछ हो गया, टूट बीट हो गई, उसके वक्त इसके वजह से हम लोग को दुःख तो होता है, लेकिन अभी हम लोग दुःख छोड़ दिए, दुःख सोडलेले आहेत आम्ही आता. आणि आम्ही एक उंच भरारी घेतलेली आहे. कारण आज आमचे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने त्यांनी कोरोनामध्ये काम केलेलं होतं आणि त्याच्या अगोदरही त्यांनी चांगलं काम केलेलं होतं, ते काम पाहून आम्ही आज इतके प्रेरित झालेलो आहोत की आम्हाला कुठल्या पदाची आशा नाही, कुठल्या म्हणजे कोणाचीही आशा नाही आहे. आम्हाला जे मिळेल त्या पद्धतीने आम्ही काम करतो. आम्हाला आमचे आमदार साहेब ज्या पद्धतीने सहकार्य करतात त्या सहकार्याला घेऊन आम्ही काम करतो. आम्हाला विभाग प्रमुखांचं मार्गदर्शन असते, त्या मार्गदर्शनाला घेऊन आम्ही गल्ली खालच्या पातळीपर्यंत जाऊन काम करत असतो. पण आज शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त मी एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला होता की आज आम्हाला आदेश दिलेला होता आदित्यजी ठाकरे साहेबांनी, विभाग प्रमुखांनी आणि आमदार साहेबांनी की आपल्याला बॅनर लावायचे नाही आहेत, पण जे काय उपक्रम राबवता येईल ते उपक्रम तुम्ही राबवू शकता. तर मला एक उपक्रम चांगलं वाटलं होतं की विद्यार्थ्यांचा गुणगौरव केलं पाहिजे आणि या गुणगौरवापासून आपण कुणाला विद्यार्थ्यांना कुठली तरी पुढची दिशा दाखवली पाहिजे. आणि हा कार्यक्रम मी राबवला आणि या कार्यक्रमामध्ये मला यश दिलं ते म्हणजे आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब, आमचे आमदार चेंबूर विधानसभेचे प्रकाशभाऊ फातार्पेकर, विधानसभा संघटक संजय नटे साहेब व उपविभाग प्रमुख प्रशांतजी शिंदे साहेब, शाखा प्रमुखांनी सर्वांनी मला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं आणि या कार्यक्रमाला मला मदत केली. इथे उपस्थित राहून मुलांना आशीर्वाद दिले, यासाठी मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि शिवसेना या 4 अक्षरासाठी मला जे करता येईल, जितकं करता येईल ते कमीच असेल, म्हणून मी जितकं प्रयत्न करेल, औषध असू दे, दवाखाना असू दे, मला हाक दिली तिथे मी माझी साथ सर्वांना देत राहील या आशेने. कारण मला माझे वरिष्ठांचे नेहमी आशीर्वाद असतात, म्हणून मी कुठंतरी चांगलं काम करण्यासाठी पुढाकार घेत असतो. माझ्या मित्रमंडळांची मला साथ असते, माझ्या नगरातल्या लोकांची मला साथ असते, माझ्या शिवसैनिकांची मला साथ असते. यामुळे मी कुठंतरी चांगलं काम करण्यासाठी पुढाकार घेत असतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पवार, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे व माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे व फॅमिली सपोर्ट असल्यामुळे मी आज 12वी चांगल्या टक्क्यांनी पास करू शकले. असंच तुमचा आशीर्वाद व मार्गदर्शन आमच्या मुलांच्या पाठीशी कायम राहू दे, हेच म्हणेन. धन्यवाद.
माझं नाव करण दत्ताराम चौकेकर. आतापर्यंत मी 58% पडले 12वीला. पण माझ्या या यशाच्या मागचं कारण माझी फॅमिलीसुद्धा आहे. माझ्याबरोबर जे मी क्लास लावले ॲक्टिव्ह अकॅडमी तिच्यातले सरसुद्धा आहेत. परत माझे जे शिक्षक आहेत कॉलेजचे किंवा जे मी शिकतो त्यांच्यामुळे आजपर्यंत मला एवढे चांगले टक्के पडले. त्याच्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो, कारण की त्यांच्यामुळे आज मी 12वीला या एवढ्या पर्सेंटेजनी तरी मी पास झालो. थैंक यू. आप लोगों का सम्मान हुआ, फातेकर सर हो गए, विकास सर हो गए, क्या कहना चाहेंगे इनसे? कारण की त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे राजकारणाबद्दल, पॉलिटिक्सबद्दल, विकास साहेबांकडनं किंवा पाथर्वेकर साहेबांकडनं. कारण की मी लहानपणापासूनच म्हणजे माझे पप्पासुद्धा पॉलिटिक्समध्ये असल्यामुळे मला पॉलिटिक्सबद्दल माहिती आहे थोडंफार. म्हणजे आमच्या इथे शिरवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळसुद्धा एक आहे. त्या मंडळामध्ये आम्ही दरवर्षी पूजेला आम्ही आमदार साहेबांना बोलवतो. तर मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे असं बघायला झालं. कारण की मला त्यांचं लहानपणापासून मला त्यांचं काम जे आहे की त्यांचं काम लगेच असं नाही की उद्या करतो आज करतो, ते लगेचच्या लगेच तातडीने ते काम करतात इथे. म्हणून मला ते खूप आवडतात आणि मी त्यांचा खूप मोठा प्रेरणादायीसुद्धा आहे. बस एवढंच बोलू शकतो. काय सांगाल, आज तुमचं गुण गौरव सन्मान झाला इकडे? माझं नाव वैष्णवी दीपक आरज. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मी आज 10वीच्या परीक्षेला उत्तम टक्क्याने पास झाल्यामुळे सर्वांनी अभिनंदन दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. क्या कहना चाहेंगे, आज एज अ स्टूडेंट आपका सम्मान किया गया है और आपका अच्छा परसेंटेज भी आया है, क्या कहना चाहेंगे? उसमें वो मेरे सब मतलब टीचर याच्यात सगळे माझ्या म्हणजे शिष्य गुरुजींचा माझ्या म्हणजे मदत होती, त्याच्यामुळे आता मी इथपर्यंत आलो आहे. अजून असंच तुमच्या आशीर्वादाने पुढं जाऊन दे अशी माझी इच्छा असेल. थँक्यू. महाराष्ट्र. काय सांगाल तुम्ही, आज आदित्य ठाकरेजींचा आज वाढदिवस आहे, त्याबद्दल काय? आज सन्माननीय पर्यावरण मंत्री माजी मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे. आणखीन इथे जो कार्यक्रम घेतलेला आहे त्यांच्या त्या वाढदिवसानिमित्त अशी मुलं आहेत की जे लोक ट्यूशन हा काही प्रकार नाही आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे स्वतंत्र स्वतः अभ्यास करून ज्यांनी जे गुण आता एक मुलीने सांगितलं आम्हाला, मला कुठल्याही प्रकारचं ट्यूशन नाही आहे, न ट्यूशन ना घरी कोणी शिकवणारं नाही, पण त्या मुलीने स्वतः प्रयत्न करून स्वतः अभ्यास करून सुंदर असे मार्क मिळवून 12वीला ती आता पास झाले. म्हणजे अशा लोकांचा सत्कार होणं खूप गरजेचं आहे. आणि ती गरज म्हणजे कशी असते, मोठ्या क्लासेस वगैरे असतात त्यांच्यामध्ये 90% 92% मिळतात, ते फक्त त्यांचं तेच रिपीट करतात. पण ही मुलं ह्यांच्या मागे कोणी मार्गदर्शन करणारं नसतं, त्यांच्याकडनं अभ्यास करून घेणारं कोण नसतं. अशी मुलं स्वतः तयार होऊन स्वतः अभ्यास करतात आणि ह्यांचा गुणगौरव झालाच पाहिजे. आणि हे फक्त म्हणजे अशा खालच्या पातळीला जे काम करतात ते आमचा विकास भोसले उपशाखा प्रमुख आहे, तोच नेहमी ह्या सगळ्या गोष्टीला वळण आणणं, आता हे करायचं ते करायचं, म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक गोष्ट तो डोक्यात ठेवून त्याचं ठीक आहे खूप नाही आहे आणि शेवटी किती काही झालं तरी सोंगडोंग करता येतात, पैशाची सोंगडोंग करता येत नाहीत, पण त्यातनं जमेल तसं तो कार्यक्रम घेत असतो, करत असतो. आणखीन काही म्हणजे कुणाला काही कशाची गरज लागली, पोलीस स्टेशन असू दे, तुमचं हॉस्पिटल असू दे, त्यालाही तो धावून जातो. फक्त त्याला कोणी सांगितलं का तो पहिला तिथं आमच्या आधी तो हजर असतो. एवढंच बोलेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या कहना चाहेंगे, आज विद्यार्थियों का सम्मान किया गया 10वीं और 12वीं के विद्यार्थियों को? पहले तो मैं आज आदित्य साहब को जन्म की हार्दिक शुभकामनाएं दूंगी पूरे शिवसेना की तरफ से. और जो आज बच्चे लोग ने 10वीं 12वीं का जो उन्होंने 80 अबव इन्होंने मार्क्स लिया हुआ है, तो विकास भोसले ने उनको आज उन्होंने एक अच्छा उन्होंने प्रोग्राम लिया है कि बच्चे लोग को आज फूल नहीं तो फूल की पाखड़ी उनको दिया जाए और उनको बहुत खुशी होती है. आज आप इनाम की दें, पर वो जो 4 लोगों के बीच में उनका सम्मान किया जाता है वो बहुत बड़ी बात है. और विकास भोसले तो आज कोरोना में हो, कोई भी उसने जो गरीब लोग हो और ऐसे हैंडीकैप्ड हो, ऐसे जो भी है उसने वो काम करता ही रहा है. हमेशा वो उसका सहयोग युवाओं लोगों को और जो भी है बुज़ुर्ग हो, गरीब लोग हो, दाने के मतलब अन्न जो हम लोग के जो होते हैं अन्न धन जो देना पड़ता है, वो सबको सहयोग हमेशा करता रहता है. और उसको पूरा ग्रुप है, उसकी जो टीम है, बहुत युवा
सेना की है जो भी टीम है उसको पूरा सहयोग है और ऐसा ही करता रहे। जो शिवसेना का है, हमारे जो है नाम उदय साहब, आदित्य साहब, उनका हमारे जो ग्रुप जो शिवसेना काम कर रहे हैं हमारा, और ये काम का उत्साह हम लोग को भी करते जा रहे हैं। बस यही बोलना चाहिए। जय हिंद, जय हमारे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना शिवसेना शाखा क्रमांक 154च्या वतीने शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख व महाराष्ट्राचे लाडके माजी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला आमच्या चेंबूर विधानसभेचे लाडके आमदार सन्माननीय प्रकाशभाऊ पाथर्डीकर या ठिकाणी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आशीर्वाद व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। मी प्रकाशभाऊ पाथर्डीकर यांचं स्वागत करतो। त्याचबरोबर मी विनंती करतो भाऊंना की पूर्वी शामू सोलंकी यांना 66% 10वीला मिळून ते उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांना 12वीला, तर त्यांना त्यांचं शॉल आणि गिफ्ट देऊन त्यांना सत्कार करावा। कमी ऐका, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपले शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस, या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण 10वी आणि